सांगलीत भाजी विक्रेत्याचा खून करून फरार असलेल्या 2 आरोपींना सांगली पोलिसांनी केले जेरबंद। आज दिनांक 5 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास सांगलीतील 100 फुटी रोड, पत्रकार नगर, घाडगे पाटील शोरूम लगतच्या रोडवर सांगली इथं यातील आरोपी क्रमांक 1 मुजाहिद फिरोज उर्फ बडेशेख, जय सूरज पाटील यांनी आपापसात संगनमत करून यातील मयत नामे महेश प्रकाश कांबळे वय वर्ष 40, पत्ता अंबा चौक, इंदिरा हाऊसिंग सोसायटी, कुपवाड रोड, यशवंतनगर, सांगली याचा आरोपी मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडेशेख यांचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून राग मनात धरून आरोपी मुजाहिद शेख व त्याचा साथीदार जय सूरज पाटील यांनी मयत महेश प्रकाश कांबळे यांच्या पोटात व डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केलाय अशी वर्दी दिल्यानं वरील प्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा करणारे आरोपी फरार झाले होते। त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची 2 पथके तयार करून तात्काळ आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। दिनांक 7/6/2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळचे व पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेज जवळ पंढरपूर हायवे इथं येणार असल्याची माहिती मिळताच बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनाम धामणी येथील पुलाखाली रोड कडेला आडोशास दोन्ही इसम बसमधून येऊन थांबल्याचं दिसले। मिळालेल्या माहितीप्रमाणे खात्री पटल्यानं पोलीस स्टाफ हे ताब्यात घेत असताना ते पोलीस आल्याची चाहूल लागल्यानं पळू लागले। त्यांच्यावर अधिक संशय बळावल्यानं आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतले। त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली हे करत आहेत। मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग, अतिरिक्त कार्यभार सांगली शहर उपविभाग। आमच्याकडे सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 274/2025 अन्वये खुनाचा एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(5) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(2)(v) या अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये मयत महेश कांबळे याचा खून 2 इसमांनी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्यामध्ये सदर 2 जे आरोपी होते हे घटना झाल्यापासून परागंदा होते। परागंदा असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची डीबीची टीम, महादेव पवार आणि संपूर्ण टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने सुसूत्र पद्धतीने तपास करून शेजारील राज्य तसेच इतर जिल्ह्यामध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री 12:29 त्यांना अटक केलेली आहे। त्यामध्ये जो सापळा रचला होता सोलापूर हायवे इनाम धामणीजवळ विठ्ठल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या डीबी टीमने अतिशय शिताफीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर प्रोड्यूस करून त्यांच्या पुढील पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल। यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे।